सांगलीच्या कृष्णामाई नदीपात्रात रंगली रोमांचक होड्यांची स्पर्धा. तरुण मराठा बोटिंग क्लब सांगलीवाडी टाला प्रथम क्रमांकाचा मानकरी. संकल्प फाउंडेशन गावभाग सांगली यांच्या वतीनं आज सांगलीतील कृष्णामाई नदीपात्रात अत्यंत उत्साहात आणि दणक्यात भव्य होड्यांच्या स्पर्धा पार पडल्या. या थरारक आणि अतिशय चुरशीच्या स्पर्धेला पाहण्यासाठी सांगलीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो क्रीडाप्रेमींनी कृष्णाकाठी गर्दी केली. 11 ते 12 बोटिंग क्लबचा दणदणीत सहभाग. पंचक्रोशीतील तब्बल 11 ते 12 नामांकित होड्यांनी बोटिंग क्लबने या भव्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. नदीच्या पात्रात होड्यांचा वेग आणि नाविकांच्या कसरती पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याचा विसर्ग आणि बोटींच्या शर्यतीचा थरार उपस्थितांच्या अंगावर रोमांचक उभा करणारा ठरला. या दिमागदार क्रीडा सोहळ्याचे उद्घाटन आणि उपस्थिती प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यामध्ये प्रामुख्याने कृष्णराज महाडिक, धीरज सूर्यवंशी, शेखर इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण संस्कृती आणि क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त केले. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाच्या विजेत्यासाठी ठेवण्यात आलेली 1.5 किलो वजनाची चांदीची गदा हे होते. आयोजकांनी घोषित केलं की जो संघ किंवा व्यक्ती सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हा मान सतत कायम ठेवेल त्याला ही चांदीची गदा कायमस्वरूपी देण्यात येईल. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम क्रमांक तरुण मराठा बोटिंग क्लब सांगलीवाडी यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वरद विनायक बोटिंग क्लब इचलकरंजी तर तृतीय क्रमांक दिग्रज बोट क्लब दिग्रज यांनी पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आज कृष्णामाईच्या पात्रात संकल्प फाउंडेशन गावभाग सांगली यांच्या वतीने भव्य होड्यांच्या शर्ती आयोजित केल्या होत्या. या ठिकाणी सांगलीसह पंचक्रोशीतील जवळपास 11 ते 12 होड्यांनी सहभाग घेतला. यासाठी कृष्णेच्या दोन्ही तीरी भव्य आपल्या सांगलीकरांची तोबा गर्दी पाहायला मिळाली व पंचक्रोशीतल्या सर्व आपले जे प्रेक्षक असतील ते सर्व या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले. यासाठी आपले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक असतील, महापौर सांगलीचे प्रथम नागरिक धीरजजी सूर्यवंशी असतील, आमचे नेते शेखरजी इनामदार साहेब असतील, आपले कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेबांना पाटील असतील, तसेच सर्व भाजपचे नेते, सर्व नगरसेवक व या भागातील नागरिक या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या स्पर्धेत आपण 3 बक्षिसं काढलेली आहेत. प्रथम क्रमांकास 1.5 किलो चांदीची गदा ही ह्या वर्षी आपण चालू केलेली आहे. सलग 3 वर्ष कोण नंबर घेईल त्याला ती गदा कायमस्वरूपी आपण देण्यात येईल. यावर्षी तरुण मराठा सांगलीवाडी या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक हे वरद विनायक इचलकरंजी यांनी पटकावलेला आहे आणि तिसरा क्रमांक दिग्रज बोट क्लब दिग्रज यांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे.